हॅलो, वेलकम बॅक टू आरोहन लाईफस्टाईल. तर आज विकेंड होता आणि थोडं ग्रोसरी, फ्रूट्स, पाण्याच्या बॉटल घ्यायच्या होत्या म्हणून परत एकदा कॉस्कोला आलो. आणि आल्यावर काय नुसतं जे पाहिजे ते तर घेणं होतच नाही, एक्स्ट्रा सामान आपोआपच ट्रॉलीमध्ये जातं. मग थोडंसं कॉस्कोमध्ये फिरलो, जे पाहिजे होतं ते सामान घेतलं. आणि कॅनडाच्या विंटरमध्ये तसंही ग्रोसरी किंवा कॉस्टको, वॉलमार्ट शिवाय बाहेर पडणं होतच नाही. कारण बाहेर फिरायला तर दुसरं काही नसतं, सगळीकडे स्नो आणि स्नो, फक्त स्नोच असतो. त्यामुळे फिरणं तर काही होतच नाही. मग निघालं तर ग्रोसरीसाठी बाहेर निघावं लागतं किंवा एखादं काही काम असलं दुसरं तर. म्हणून आज कॉस्कोला जे घ्यायचं होतं फ्रुट्स वगैरे त्यासाठी आलो होतो. आणि ह्या जे ग्रोसरी आहे हे तर घ्यावीच लागते, त्यासाठी तर पडावंच लागतं बाहेर. म्हणून विंटरमध्ये फक्त एवढंच बाहेर पडणं होतं ग्रोसरीसाठी. आणि मग काय सामान घेतलं, बिलिंग केलं आणि मग बाहेर जायला निघालो. खरं तर ना कॉस्कोला येताना आज लिस्ट घेऊनच आलो होतो, पण लिस्टपेक्षा जास्त सामान घेतलं. कॉस्कोमध्ये कंट्रोल ठेवणं खूप अवघड असतं. इथे सामान मोठ्या पॅकमध्ये असल्यामुळे ना बिल पण थोडं मोठंच होतं. पण 2-3 वीक्ससाठी सामान रेडी होतं. आणि आता विंटरमध्ये ना इथे ग्रोसरी शॉपिंग थोडं हेवी असते. मिल्क, फ्रूट आणि किड्ससाठी एक्स्ट्रा गोष्टी घ्याव्या लागतात. त्यामुळे थोडं बिल पण जास्त होतं. तर असो, सगळं सामान घेऊन आम्ही बाहेर पडलो. आणि बाहेर येऊन बघितलं तर काय पाऊस चालू झाला होता आणि त्यामुळे थंडी अजूनच वाढली होती. आणि आरोला आधीच बरं नव्हतं, त्यामुळे त्याला खूप थंडी वाजत होती. म्हणून त्याला पटकन कारमध्ये आरोच्या अंगामध्ये खूप थंडी घुसली होती, म्हणून आताच नवीन घेतलेलं ब्लँकेट काढलं आणि त्याला ओढायला दिलं. ब्लँकेट घातल्यावर त्याला थोडं बरं वाटायला लागलं. तोपर्यंत अभिने ट्रॉलीमधलं सगळं सामान गाडीत ठेवलं आणि सगळं सेट झाल्यावर आम्ही घरी जायला निघालो. या सीझनमध्ये किड्ससाठी थोडा एक्स्ट्रा केअर इम्पॉर्टंट असतं. आज आरोला थोडं बरं वाटत होतं म्हणून सामान घ्यायला आलो होतो. आणि विंटरमध्ये ना हे असं चालतच राहतं. किड्सचं थोडं अप अँड डाऊन नॉर्मल असतं. या सीझनमध्ये थोडा फिवर, थंडी हे कॉमन असतं, म्हणून एक्स्ट्रा केअर आणि प्लॅन घरी आल्यावर एक मोठं काम असतं, ते म्हणजे आणलेलं सगळं सामान ठेवायचं. पण खरं सांगू तर मला हे काम करायला खूप कंटाळा येतो. पण सामान नाही ठेवलं तर घरात पसारा दिसतो आणि घर आवरल्यासारखं पण वाटत नाही. म्हणून आधी थोडं पाणी पिलं आणि मग सामान ठेवायला घेतलं. आज घरी येता येता खूप लेट झालं होतं आणि घरची कामं पण बाकी होती, म्हणून बाहेर जेवण करायचं ठरवलं. पण मला वाटलं बाहेर जाऊन जेवलं तर अजून टाईम जाईल, सो मी अभिला म्हटलं की तू जेवण घेऊन ये, तोपर्यंत मी सामान ठेवते, म्हणजे तेवढंच एक काम होऊन जाईल. म्हणून अभि जेवण आणायला गेला, तोपर्यंत मी सामान ठेवत होती. आधी सगळं सामान पिशवीतून बाहेर काढून घेतलं. आणि असं केल्यावर ना लगेच कळतं कुठलं सामान कुठं ठेवायचं आहे आणि ठेवणं पण पटकन होतं. बघा, सगळं सामान एकदा बाहेर काढलं की काम खूप इझी होतं. आणि इथं बघा काही मेडिसिन पण आणल्या आहेत. आरोसाठी फिवरची मेडिसिन आणली आहे. आणि इथं किड्ससाठी हे नेहमीच रेडी ठेवावं लागतं, कारण विंटरमध्ये मुलांचं सारखं चालूच असतं सर्दी, खोकला, ताप, त्यामुळे मेडिसिन घरात ठेवावंच लागतं आणि नेहमी नेहमी डॉक्टरकडे पण जाणं होत नाही. आणि हे बघा आमच्यासाठी व्हिटॅमिन डीच्या टॅबलेट पण आणल्या आहेत. विंटरमध्ये इथं ऊनच खूप कमी असतं आणि त्यामुळे बॉडीमधलं व्हिटॅमिन डी लेवल खूप लवकर कमी होते. आणि व्हिटॅमिन डी कमी झालं तर बॉडीला थोडा त्रास होतो, थकान, विकनेस वगैरे होतं. म्हणून इथे विंटरमध्ये ना बरेच लोक असे व्हिटॅमिन डीचे सप्लिमेंट घेतात. डॉक्टरचे ॲडवाईस असेल तर टॅबलेट घेणं हेल्पफुल वाटतं. आणि आणि हे सगळं डॉक्टरचा सल्ला घेऊनच घ्यावं, कारण आपल्या बॉडीसाठी काय योग्य आहे ते इम्पॉर्टंट असतं. आता बघा सगळं सामान काढून घेते आहे मी बॅगमधलं. आणि आज चिया सीड्स पण आणल्या होत्या, कारण मला आता सीड्स वॉटर स्टार्ट करायचं होतं, सो म्हटलं आज घेऊया. म्हणून आज चिया सीड्स पण आणल्या होत्या कॉस्कोमधून. आणि विंटरमध्ये चिया सीड्स वॉटर चांगलं वाटतं, कारण त्यामुळे बॉडीला थोडी हीट मिळते आणि डायजेशन पण खूप छान होतं, डायजेशनसाठी हेल्प होते. डाएट म्हणजे एकदम स्ट्रिक्ट असं काही नाही, पण थोडं लक्ष देऊ म्हटलं, म्हणून मी चिया सीड्स आणल्या. सिम्पल आणि इझी चेंज. आणि आणि हे बघा एवढं सगळं सामान मिळून आज ऑलमोस्ट $250 झाले. आज मला वाटलं नव्हतं एवढं होईल, पण कॉस्कोमध्ये असं होतंच. आणि इंडियन रुपीजमध्ये बघितलं तर हे खूपच जास्त पैसे होतात. पण इथं कॅनडामध्ये असं अमाऊंट नॉर्मल शॉपिंगसाठी जातो. आणि स्पेशली कॉस्कोमध्ये बल्कमध्ये सामान घेतलं की बिल लगेच मोठं होतं. आणि कॉस्कोमध्ये सगळं सामान होलसेलमध्ये असतं, क्वांटिटी मोठी असते, त्यामुळे प्राईस पण एकाच वेळी जास्त जाते.
आणि हे बघा, इथं दूध एकदम मोठ्या क्वांटिटीमध्ये घ्यावं लागतं, 4 लिटर वगैरे. आणि हे दूध इथं पिशवीमध्ये मिळतं आणि या दुधाला प्रॉपर व्हॅलिडिटी असते. हे दूध खूप प्रोसेस केलेलं असतं आणि हे दूध गरम वगैरे करून ठेवायची पण काही गरज नसते. डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकतो आपण. म्हणून इथं दूध असं मोठ्या बॅगमध्ये घेतलं जातं, डेली यूजसाठी इझी पडतं. आता बघा, मी ही बॅग तुम्हाला ओपन करून दाखवते आणि कशा त्याच्यामध्ये पिशवीमध्ये दूध असतं. तर या दुधाला अशी व्हॅलिडिटी दिलेली असते, त्याच्यावर लिहिलेलं असतं की हे किती दिवसापर्यंत तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ते दूध पण खराब होतं आणि असे जार मिळतात, त्या जारमध्ये हे काढून ठेवायचं. सगळेजण हे असंच जार यूज करतात सगळ्यांच्या घरी. असं डायरेक्ट काढून ठेवलं की पटकन यूज करता येतं आणि बस फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असंच. गरम करायचीही काही गरज नाही. ते पण एक काम वाचतं आणि इझी यूज करायला पण इझी आहे. आता सामान तर बाहेर काढून झालं होतं, पण अजून ना व्यवस्थित ठेवायचंच राहिलं होतं. आता म्हटलं पहिले फ्रीजमध्ये फ्रूट ठेवून घेऊया, म्हणून आधी फ्रीजमध्ये फ्रूट ठेवायला घेतले. आणि फ्रूट ठेवायला गेली तर त्याच्यामध्ये दुसरं सामान होतं, म्हणून आधी ते सामान काढलं जिथं मला फ्रूट टाकायचे होते. मग नंतर ते साफ केलं आणि परत तिथं सामान ठेवलं, म्हणजे फ्रूट ठेवले. तर असं एक एक काम वाढत जातं सामान ठेवताना पण. आणि माहिती आहे का, इथं ग्रोसरी शॉपिंग चीप नाही आहे, पण किड्स, विंटर आणि डेली नीड्ससाठी हे सगळं नेसेसरी असतं. म्हणून हे सगळं सामान तर घ्यावंच लागतं. आणि इथं बघा, कॉस्कोला असं बल्कमध्येच सगळं सामान मिळतं, म्हणून त्यामुळे फ्रूट्स पण पूर्ण आपण बाहेर ठेवू शकत नाही. त्यामुळे जसे लागतील तसे काढावे लागतात. आणि इथं मी सामान ठेवतच होते, तेवढ्यात अभि जेवण घेऊन आला आणि मग त्याने पण मला हेल्प करायला चालू केलं. आणि कॅनडाच्या विंटरमध्ये ना सगळं थोडं स्लो झाल्यासारखं वाटतं, कारण बाहेर थंडी खूप असते आणि म्हणून बाहेर जायची पण इच्छा होत नाही. आणि गेलं तरी फक्त मॉल, ग्रोसरी वगैरे असंच काही होतं, कारण बाकी तर फिरायला काहीही नसतं. सगळीकडे स्नोच असतो, त्यामुळे फिरायला पण काही नसतं. आणि विंटरमध्ये दिवस खूप छोटा असतो, लवकरच अंधार पडतो, त्यामुळे रुटीन पण थोडं चेंज होतं. सगळं प्लॅन करावं लागतं. वॉर्म कपडे आणि किड्ससाठी एक्स्ट्रा केअर, विंटरमध्ये हे सगळं मस्ट असतं, कारण लहान लहान गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट असतात या सीझनमध्ये. या सीझनमध्ये घर हे सगळ्यात सेफ आणि कम्फर्टेबल जागा वाटते. आता फ्रीजमधलं सामान ठेवून झालं होतं आणि मग म्हटलं थोडे फ्रूट बाहेर काढून ठेवावे, कारण समोर दिसले असे फ्रूट की लगेच खायची इच्छा होते आणि फ्रीजमध्ये असले तर विसरून जातो. म्हणून थोडे फ्रूट काढून ठेवले बाहेर. असं केल्यावर हेल्दी चॉईस पण इझी होते. छोटी गोष्ट आहे, पण डेली रुटीनमध्ये खूप फरक पडतो. तुम्ही पण फ्रूट बाहेर ठेवता का की फ्रीजमध्येच ठेवता? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथं बघा, अभि किचन कबोर्डमधलं एक्स्ट्रा वरचं सामान चेक करत होता की काय इथं एक्स्ट्रा सामान आहे. आणि वर ठेवलेलं सामान कधी कधी तिथं हात जात नाही, त्यामुळे वर असलेलं सामान तसंच राहतं. म्हणून सीडी घेऊन वर काय असं आहे जे फेकून द्यायचं आहे, बिनकामाचं सामान आहे, ते काढत होता. तिथं काही रिकाम्या झालेल्या बरण्या पडल्या होत्या, ते काढून फेकून दिल्या. आणि काही मसाले पण एक्सपायर झाले होते, ते पण काढून दिले. आणि आज किचनची चांगली साफसफाई चालली होती, कारण अभि किचनमध्ये असला की ही साफसफाई चालतेच. त्याला एकदम क्लीन किचन पाहिजे असतं, म्हणून तो मला हेल्प करत होता. मग नंतर असंच राहिलेलं थोडं काम दोघां मिळून आवरून घेतलं आणि नंतर किचन पण मस्त क्लीन झालं होतं, कारण आज दोघां मिळून क्लीन झालं होतं किचन. अभिची पण मला खूप हेल्प झाली होती हे सर्व सामान आवरताना. मग असंच सर्व सामान व्यवस्थित ठेवून घेतलं. आणि नंतर दिवा लावायचा होता, कारण संध्याकाळ झाली होती, दिवा पण लावायचा बाकी होता. म्हणून नंतर देवाकडे शांततेने मस्त दिवा कामाच्या नादात आज तसं थोडं लेटच झालं होतं मला दिवा लावायला. पण दिवा लावल्यानंतर जी एक मनाला पॉझिटिव्हिटी येते आणि घरात जे प्रसन्न वाटतं ना, त्याने खूप छान वाटतं. आणि खूप वेळापासून काम चालू होतं, म्हटलं चला आता थोडा ब्रेक घेऊया, म्हणून आरोहसोबत थोडी मस्ती केली. त्याला 2 दिवसापासून बरं वाटत नाही आणि म्हणून तो आता ब्लँकेट ओढून बसला होता. त्याला ताप आहे आणि त्यामुळे त्याला थंडी वाजते, म्हणून तो असं ब्लँकेट ओढून बसतो सोफ्यावर. जेव्हा त्याची तब्येत चांगली असते तेव्हा घरात कधी जॅकेटसुद्धा घालत नाही, पण आज टेम्परेचर असल्यामुळे त्याला जरा जास्तच थंडी वाजत होती, म्हणून तो असा ब्लँकेट ओढून बसला होता. तर थोडा वेळ आरवसोबत वेळ घालवला आणि या ब्रेकमुळे ना मी पण थोडी रिलॅक्स झाली. आणि मग अचानक पाणीपुरीची इच्छा झाली. आज पुऱ्या घेऊन आलो होतो, म्हटलं चला थोडी पाणीपुरी खाऊया. मग पटकन मायक्रोवेव्हमध्ये बटाटे बॉईल करायला घेतले आणि पटकन पाणीपुरीची तयारी सुरू केली. तर इथं बघा, मी मायक्रोवेव्हमध्येच बटाटे बॉईल करते आहे,
काही नाही, फक्त बटाटे ठेवायचे. थोडंसं मी चाकूने त्याला मध्ये कापून घेतलं म्हणजे लवकर होतात. आणि 2 मिनटं याला इथं कुक करून घ्यायचं मायक्रोवेव्हमध्ये. आणि बघा किती पटकन मस्त बॉईल होतात. पाणी आणि एवढं हे करायची गरजसुद्धा नाही, पाण्यात टाकून उकळायची. मायक्रोवेव्ह असेल तर पटकन होऊन जातात. आणि इथं बघा मस्त आता बॉईल झाले आहेत बटाटे. आता पाणीपुरी करायला घेते. इथं बघा मी तुम्हाला दाखवते किती मस्त बॉईल झाले आहेत. आणि मायक्रोवेव्ह असल्यामुळे ना एकदम पटकन होतात. तसं पाण्यामध्ये टाकून उकळायला थोडा टाइम लागला असता, म्हणून मी मायक्रोवेव्हमध्येच करून घेतले. आणि सकाळी जेव्हा मला आरोहला पण पराठा वगैरे करायचा असतो तेव्हा पण मी असंच करते, मायक्रोवेव्हमध्ये 1-2 बटाटे बॉईल करून घेते त्याला पराठा करायसाठी. सकाळी सकाळी एवढा वेळ पण नसतो की पाण्यात उकळून घेऊ म्हणून. म्हणून मी इथं मायक्रोवेव्हमध्येच करते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, खूप छान बॉईल होतात. मग अभि आणि मी दोघे गप्पा मारता मारता मस्त पाणीपुरी बनवायला घेतली. आणि काम करताना गप्पा मारणं हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे ना. असं एकत्र काम केल्यावर सगळं अजून फन होतं. सुट्टी असल्यावर घरात सगळं छान आरामात चालू असतं. आणि एकीकडे मस्त टीव्हीवर मूव्ही पण लावला होता. आणि आता पाणीपुरी पण रेडी होत होती आणि जेवण तर रेडीच होतं बाहेरून आणलेलं. मग काय, आज मस्त मूव्ही बघता बघता आमचा प्लॅन होता मस्त आरामात जेवण करायचा. खरं सांगू का, असे छोटे छोटे ब्रेक्स आणि मोमेंट्स ना दिवस खूप स्पेशल करून टाकतात. आणि खरं सांगू का, पाणीपुरीची खरी मज्जा ना इंडियामध्येच आहे. गाड्यावरची पाणीपुरी, ती टेस्ट काही वेगळीच असते ना. इथे असं नाही होत की गाड्यावर जाऊन निवांत पाणीपुरी खाऊ. इथे साधी पाणीपुरी पण मोठ्या हॉटेलमध्ये जाऊनच मिळते. अशा वेळेस ना आपल्या इंडियाची खूप आठवण येते. आणि टेस्टपेक्षा पण त्या फिलिंगची खूप आठवण येते. बट स्टील वी आर एन्जॉईंग ॲट होम. आज आम्ही बनवलेली पाणीपुरी पण खूप छान झाली होती. आणि जेव्हा घरी बनवतो तेव्हा पण थोडी ती फिलिंग येते. आणि टेस्ट पण छान येते. बट त्या गाड्यावरची टेस्ट एकदम वेगळीच असते. तर असो, तुम्हाला पण इंडियामधली पाणीपुरी आठवते का? आणि मग पाणीपुरी रेडी झाल्यावर आधी आरोहला दिली खायला आणि मग आम्ही दोघांनी घेतली. आणि मग मस्त निवांत मूव्ही बघत जेवण केलं. आणि आजचा दिवस संपवला. आजचा दिवस असा सिंपल आणि कोझी होता. शॉपिंग, घरची कामं, थोडा ब्रेक आणि फॅमिलीसोबत वेळ. असंच आमचं लाईफस्टाईल आहे. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठला पार्ट जास्त आवडला. आमचा हा सिंपल लाईफस्टाईल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आरो आणि माझ्याकडून तुम्हाला खूप प्रेम. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.